501 रुपयाचं रोख पारितोषिक, तृतीय पारितोषिक या कैलासवासी रायसिंग नाईक दादा चषक 2024ला देण्यात आलाय। त्यानंतर ट्रॉफी सौजन्य पाहिलं तर भैरवनाथ यात्रा कमिटी मुंबई मंडळ यांच्या सौजन्यातून दिलाय। हे ग्राउंड जे आपण पाहत आहात ते श्री रुपेश दादा चाळके यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। यूट्यूब सौजन्य आपण जर पाहतोय सातारा लाईव्ह हे तुषारदादा खराडे आणि राजेंद्रदादा खराडे यांच्या शुभ हस्त्यातून देण्यात आलाय। मंडप सौजन्य अशोक संपतराव चाळके साहेब आणि श्री शंकर नराळे साहेब यांच्या मंडप सौजन्यातून यांच्या माध्यमातून देण्यात आलाय। या दरम्यान चेंडू सौजन्य श्री रमेश खराडे आणि श्री प्रवीण नायक यांच्या माध्यमातून देण्यात आलाय। तसेच आम्हाला समालोचन करण्याची संधी श्री अमितदादा खराडे आणि श्री सुधीरदादा खराडे यांच्या माध्यमातून देण्यात आले। विजय आणि प्रकाश ही जोडी बॅटिंग करण्याला पाहायला मिळते। स्ट्रायकिंगला विजय तर नॉन स्ट्रायकिंगला प्रकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। या दरम्यान पंच सौजन्य पाहिलं तर किरण चाळके यांच्या माध्यमातून देण्यात आलंय। डीजे सौजन्य पाहिलं तर श्री हितेशदादा चाळके आणि हे बॅनर सौजन्य वीरभैरी सेवा संस्था पदाधिकारी चाळके बंधू यांच्या सौजन्यातून देण्यात आलंय। तर नाश्ता सौजन्य श्री बाबासाहेब चाळके सचिन खराडे साहेब, स्टंप सौजन्य रणजित साळुंके साहेब आणि सर्वात श्रेष्ठ दान म्हणजेच पाणीदान ज्यांच्या सौजन्यातून लाभलंय श्री श्रीधरभाई या सर्व बक्षीसदाते आणि स्पॉन्सरचे आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार करतो। वळूयात हवामानामध्ये आणि वातावरणामध्ये जसा बदल केला जातो तसा आवाजात देखील करूयात बदल आणि या पुढील धावतं समालोचन करतील आमचे साथी समालोचक दत्तात्रय दादा म्हात्रे सर। तोपर्यंत मी डीडी आपली रजा घेतो। धन्यवाद। अंपायर या बॉलवरचा निर्णय काय? डॉट बॉल, डेड बॉल। यस, अंपायर आता 2 बॉल झालेत ना आतापर्यंत? यस, चला धन्यवाद। मॅचला आपण करूया सुरुवात। जय बजरंग बली स्पोर्ट्स दानकेवाडी टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतो माऊली स्पोर्ट्स बेलेवाडी टीम। 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय। बॉलर गोलंदाजी मार्कवर, फटका चांगला आहे, फटका उचललाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, बॉलवर पोहोचलाय आणि फलंदाज बाद। पहिला धक्का लागलाय जय बजरंग बली स्पोर्ट्स दानकेवाडी टीमला आणि बॅट्समन आउट झालाय विजय। चला, स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी यांच्या आयोजनातील कैलासवासी रायझिंग नाईक चषक 2024 आणि आता जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील जवळजवळ चौथी मॅच आपण पाहतोय सकाळच्या 11 वाजण्याचा सुमार आणि जय बजरंग बली स्पोर्ट्स धानकेवाडी आणि माऊली स्पोर्ट्स बेलेवाडी या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच। पहिल्या विकेटचं पतन धानकेवाडी टीम आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय अक्षय। संधी जरूर आहे, यष्टीरक्षक आणि सुरेख झेल या ठिकाणी पकडला जातोय। आणखीन एक बॅट्समन बॅक टू डग आउट अक्षय मैदानाच्या बाहेर जाईल। बॅक टू बॅक लागलेला दुसरा धक्का धानकेवाडी टीम। बेलेवाडी टीम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु मी म्हणेन खूप चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला गेलाय, कारण धानकेवाडी टीमच्या आतापर्यंत गेले 2 विकेट। इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होत असताना एक अक्षय गेला, दुसरा अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हा अक्षय आपण पाहिला तर अक्षय
अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आतापर्यंत आपण पाहिले प्रकाश नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय. गोलंदाज सय्यार, गोलंदाजी मार्कवर राजेश. खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची कडा हलकीशी घेऊन बॉल घोषांकित क्षेत्राच्या जवळ जरूर गेलाय, परंतु एक सिंगल मात्र दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या आणि पंचांचा इशारा आलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय, डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल मात्र प्राप्त होईल. परंतु आतापर्यंत स्कोर कार्डचा विचार केला 4 आणि पहिलं षटक आहे मार्गस्थ मिमाने अगदी तारतम्याने गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी ज्या पद्धतीची गरज आहे तशाच पद्धतीचा पुरवठा या ठिकाणी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय राजेश. गोलंदाजी मार्कवर टॅप केलाय बॉलला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर देखील बॉल जाऊ शकला नाही. कव्हर पॉइंटला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी आणखीन एक आलाय डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर षटक क्रमांक 1 च्या समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली आणि स्कोर कार्डवर लागल्या धावा. 4 धावा 2 विकेटच्या मोबदल्यानंतर. सन्माननीय हरिदासजी पाटील साहेब, सन्माननीय नवीनजी पायमल साहेब या दोन्ही मान्यवरांचं आमच्या या व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहा, सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा पाहत आहात, अनुभवत आहात. रायझिंगची नाईक दादा चषक 2024 ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी यांच्या माध्यमातून सुरेख आणि शानदार स्पर्धा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्कवर संजय. दुसरं षटक हाताळत असताना कव्हरच्या दिशेनं पहिलाच बॉल या ठिकाणी आणि पहिल्या बॉलवर एक सिंगल मात्र प्राप्त केली बॅट्समन प्रकाश. एक सिंगल. आता धावांची खरं तर गरज आहे. आपण पाहतोय दानकेवाडी टीमला याच दरम्यान पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, जजमेंट चुकलंय, कॅच ड्रॉप आणि एक सिंगल मात्र दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेले. कोपरीच्या मैदानावर तुम्ही पाहत आहात रायझिंग नाईक दादा चषक 2024 त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खरं तर या स्पर्धेचं आयोजन. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट मी म्हणेन. अक्रॉस द लाईन क्रिकेट इज कॉल्ड व्हेरी पुअर क्वालिटी ऑफ क्रिकेट. बॉलवर जाण्यापेक्षा बॉल पाहून तुम्हाला बॉलच्या मेरिटवर जाणं अगदी गरजेचं आहे ॲज अ बॅट्समन म्हणून. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र फटका पुन्हा एकदा फसला. स्टिकर एंडचा फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, जजमेंट पकडला जाईल का? आणखीन एक कॅच ड्रॉप. कॅचेस विन मॅचेस अँड ड्रॉप कॅचेस लॉस मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आपण सातत्यानं पाहिलंय आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा देखील दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. तर सध्या क्रिकेटला फार चांगले दिवस आलेले आहेत. मागच्या वेळेला आम्ही उल्लेख केला ISPL सारखी स्पर्धा सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भरपूर काही चर्चा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 100% कमिटमेंट तुम्हाला द्यावं लागेल. क्रिकेट म्हटलं की सांघिक खेळ आहे. प्रत्येकाला आपलं योगदान तर द्यावंच लागतं. ॲज अ गोलंदाज तुम्हाला योगदान द्यावं लागतं, ॲज अ क्षेत्ररक्षक फिल्डर म्हणून तुम्हाला योगदान द्यावं लागतं आणि ॲज अ कीपर म्हणून देखील, बॅट्समन म्हणून देखील तुम्हाला योगदान द्यावं लागतं. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहिलं, बॅटची कडा फक्त घेतली, बॉलनी घोषांकित क्षेत्रामध्ये गेला, बॉल एक सिंगल. आणि आताच आम्ही उल्लेख केला होता की ISPL सारखी स्पर्धा आणि ज्या खेळाडून खरं तर ISPL ही स्पर्धा गाजवली तो विजय पावले. 32 शिराळा स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मधला मांगलेगावचा हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्या खेळाडूनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 32 शिराळाचं नाव या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम खरं तर ज्या खेळाडूनं केलं आणि NMPL मध्ये देखील या खेळाडूची भरपूर काही चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर कार्डवर आता 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. तो खेळाडू तुम्हाला 5, 6, 7 एप्रिलला भूमिपुत्र मैदानावर तुम्हाला इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स आयोजित धामवडे संघामधून खेळताना हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा खरं तर दुग्ध शर्करा योग आहे की अशा खेळाडूला तुम्ही खेळताना पाहायला मिळेल. 11 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाज सय्यार. इथे मात्र स्टिकर एंडचा फटका, पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एक झेल ड्रॉप झाला. आतापर्यंत आपण पाहिले 3 झेल ड्रॉप झाले आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की कॅचेस विन मॅचेस. परंतु हे शेवटचं षटक आणि आतापर्यंत 12 धावा फक्त स्कोर कार्डवर लागल्यात.
धावांची गती वाढवावी लागेल, प्रगती करायची असेल तर धानकेवाडी टीमला, कारण शेवटचं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि अजूनही 4 बॉल फक्त बाकी आहेत. 4 बॉल मध्ये ही सगळी गणितं तुम्हाला, सगळी समीकरणं बदलावायची आहेत. फटका या वेळेला स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉलला आडवेल का, परंतु बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आलाय, 4 धावांसाठी चौकार. सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवत आहात. भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी यांच्या माध्यमातून, कारण मुंबईच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं आयोजन करणं हे खरं तर फार जिकिरीचं काम असतं आणि मैदानांची उपलब्धता, पंचांची उपलब्धता, समालोचकांची उपलब्धता, व्यासपीठ या सगळ्याच गोष्टी निर्माण करणं हे खरं तर जिकिरीचं काम आहे. मी सातत्याने या गोष्टीचा उल्लेख केलाय आणि ही चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवतात. यावेळी मात्र इंटू द गॅप, 1 बाउन्स बॉल, सीमारेषा पार, ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. आणि 20 धावा. आता कुठे मी म्हणेन एक सन्मानजनक स्कोर संख्येपर्यंत या ठिकाणी धानकेवाडी टीम पोहोचत असताना, आणि याच गोष्टीची गरज होती, कारण तुम्हाला तुमच्या संघाची गरज लक्षात घेणं फार गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. यावेळी आता बॅट मधून आवाज जरूर, आपण तो डिस्टन्स किती कव्हर करे, होय इथे डिस्टन्स कव्हर केलाय, बॉल गेला डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, बॉल षटकार. पहा शेवटच्या ओव्हर मध्ये खर तर ज्या धावांची खरं गरज होती धानकेवाडी टीमला, त्या आता धावा येतात आणि एक सन्मानजनक स्कोर संख्येपर्यंत. आता बॅट्समन आपण पाहिलं तर अक्षयच्या बॅट मधून आता धावांचा पाऊस येत असताना 2 चौकार 1 षटकार. या बॉलवर काय येईल, इथे मात्र आजच्या या मॅच मधली, या इनिंग मधला 4थी कॅच ड्रॉप झाली. 4 कॅचेस ड्रॉप झाल्यात. तिथे कमीत कमी आपण पाहिलं तर जवळजवळ 6 ते 7 धावा खर्च झाल्यात. या गोष्टीचा देखील या ठिकाणी उल्लेख करावा लागेल बेलेवाडी टीम साठी. आणि अजून 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर स्कोर कार्डवर लागल्यात 28 धावा, 29 धावांची गरज. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं धावा होत्या 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा ठोकून काढल्या, ज्याच्यामध्ये अक्षयची भूमिका फार महत्वाची राहिली. चला टॉस साठी या. चला भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी आणि माऊली 11 विठ्ठलवाडी दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतो टॉस साठी या. चला नम्र विनंती आहे, दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतो, भैरवनाथ क्रिकेट क्लब BCC चिखलवाडी अगेन्स्ट माऊली 11 विठ्ठलवाडी. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय शिवराज भाडोगळे साहेब यांना मी विनंती करेन, आणि त्याचबरोबर स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनचे संस्थापक संदीपजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
चला दोन्ही कर्णधारांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. आपण पाहू शकतात BCC चिखलवाडी टीमचा कर्णधार आणि त्यांच्या समवेत माऊली 11 विठ्ठलवाडी या दोन्ही टीमच्या कर्णधारांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेची खास ओळख आहे ही वेगळी संकल्पना घेऊन रायझिंग ची नाईक कैलासवासी रायझिंगची नाईक दादा चषक 2024च्या निमित्तानं भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी यांच्या माध्यमातून प्रत्येक कर्णधाराला या ठिकाणी एक वेगळा रिस्पेक्ट दिला जातो. कारण गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. कारण आयुष्य जगत असताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. इतरांना किंमत देणं फार गरजेचं आहे, तेव्हाच आपली सर्वांची किंमत वाढत असते. आणि ही संकल्पना घेऊन सध्या भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी टीम प्रत्येक येणाऱ्या कर्णधाराचं या ठिकाणी यथोचित सन्मान करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून चला मॅच इज ऑन. जाऊया मैदानाकडे. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. कैलासवासी रायझिंगचे नाईक दादा चषक 2024 विद्यमान सामना जय बजरंग स्पोर्ट दानकेवाडी टीमने केलेत 28 केलेत. 29 धावांची गरज. माऊली स्पोर्ट्स बेलेवाडी टीम 29 धावा चेस करण्यासाठी 2 खेळाडू राजेश आणि संजय. तर गोलंदाज क्रमांक 1 गोलंदाजी मार्कवर प्रताप. पहिलं षटक आहे मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. इथून मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा कशा पद्धतीने वापर केला जाईल, कारण 2 क्षेत्ररक्षक बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचबरोबर मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, कव्हर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, फॉरवर्ड पॉइंट हे सगळे क्षेत्र तुमच्यासाठी खाली आहेत. आता कशा पद्धतीची दृष्टी नाही तर दृष्टिकोनाची गरज आहे. आता गोलंदाज राजेश याला 29 धावांचा पल्ला. पहिला बॉल प्रताप यांचा पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक आहे, सापळा रचलाय, सापळ्यामध्ये पकडला गेलाय, पहिला मासा गळाला लागलाय. राजेश बॅक टू डगआउट. स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ सन्माननीय सचिनजी गायकवाड साहेब यांना मी विनंती करणार, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी सचिनजी गायकवाड साहेब यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. म्हणूनच आम्ही अगोदर सांगितलं होतं की या ठिकाणी मिड विकेट खाली होता. पहिलं षटक आहे, मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. बॅकवर्ड पॉइंट, फॉरवर्ड पॉइंट तुमच्यासाठी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लावून ठेवलेला आहे आणि डीप लॉंग ऑनला मिड विकेट क्लिअर होतं. त्याचबरोबर स्क्वेअर लेग देखील. परंतु इथे सापळा रचला, पहिला विकेट या ठिकाणी गारद झालाय बेलेवाडी टीमचा. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि यावेळेला आपण पाहतोय तर पंचांचा इशाराला वाईड बॉलचा दिशा कुठेतरी थोडीशी भरकटली गेली. पहिलं विकेटचं पतन झाल्यानंतर आलाय वाईड बॉल. एक धाव आता स्कोर कार्डवर लागली वाईडच्या स्वरूपात. प्रताप पुन्हा एकदा तयार, ओढ द विकेट आणि समोर असेल बॅट्समन गणेश. पंचांचा इशारा, आणखीन एक वाईड बॉलचा इशारा. 2 बॉल आणि 2 वाईड बॉल, 2 धावा वाईड बॉलच्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त झाल्यात. कारण या मैदानाची तुम्हाला भौगोलिक स्थितीचा अंदाज घ्यावा लागेल आणि तशा पद्धतीची या ठिकाणी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गणेश पुन्हा एकदा तयार. प्रतापचा हा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर केला आणि त्यानंतर आपण पाहतो घोषांकित क्षेत्रामध्ये गेला बॉल. एक सिंगल अजून प्राप्त होईल. 3 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि पहिले षटक आहे मार्गस्थ. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला मनगटी ताकदीचा वापर करावा लागेल. टी फॉर टेक्निक आपण म्हटलं तर टी फॉर टेम्परामेंट, या दोन्ही गोष्टींचा देखील तुम्हाला चांगला वापर करावा लागेल. टॉस झाली का? इथे मात्र आणखीन एक संधी आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र सुरेख दर्जेदार झेल या ठिकाणी पकडला जातो. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना आणि यावेळी आपण पाहतो बॅट्समन गणेश बॅक टू डगआउट. 15 बॉल मध्ये आता 26 धावा करायच्या आहेत. हे तर करत जिकरीचं काम आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल. कारण मागच्या मॅच मध्ये खरं तर दानकेवाडी टीमच्या इनिंग मध्ये चालू असताना आपण पाहिलं तर ज्या पद्धतीचं बॅट्समन अक्षयने ज्या पद्धतीची बॅटिंग केली होती, विस्फोटक बॅटिंग केली होती आणि शेवटच्या 3 बॉलवर जर आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा त्या खेळाडूंना ठोकून काढल्या होत्या. तसाच एखादा कारनामा लवकरात लवकर करावा लागेल. अगदी आपण पाहिलं तर आता इक्वेशन आपण पाहिलं पुन्हा एकदा. यावेळेला मात्र आपण पाहिलं बॅटचा स्विंग मात्र जोरात होता, परंतु
कही पे निगाह है कही पे निशाणा असंच म्हणावं लागेल या बॉलवर. आणि आणखीन एक आला डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत आहे. आस्किंग रन रेट आता वाढत चाललाय. 14 बॉलमध्ये करायचे 26 धावा. कठीण आणि महागडं आव्हान आता बेलेवाडी टीम साठी होत असताना गोलंदाज प्रताप तयार. बॅकफुटला गेला आणि अशाच फटक्यांची खरं तर गरज होती. इनफिल्डला क्लिअर केलंय. बॉल घेतोय फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेनं आणि बॉल बघता बघता सीमारेषेच्या बाहेर. पंचाचा इशारा आलाय. 4 धावांसाठी चौकार. गणेश यांच्या बॅटमधून आपण पाहिलं, कारण इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू आहेत आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आहेत. फक्त तुम्हाला एक दिशा द्यायची होती आणि ती आता दिशा दिली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय गणेशसाठी. प्रताप तयार. वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक अजूनही मार्गस्थ प्रताप यांचं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं खालून राहिलाय बॉल आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर आला डॉट. पंचांचा इशारा आणि त्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीची देखील घोषणा. 12 मध्ये आता करायच्यात 22 धावा. तर स्कोररच्या भूमिकेमध्ये आज खरं तर आमच्या सोबत जोडलेले आहेत प्रमोदजी चाळके साहेब, ज्यांचा थोड्याच वेळापूर्वी आपण शुभ सन्मान केला होता. आणि उत्कृष्ट स्कोरर कशा पद्धतीची भूमिका बजावली जाऊ शकते. आणि आमच्या सोबत आणखीन मनोजजी खराडे साहेब आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्यामुळेच तुमच्यापर्यंत आम्ही अगदी विश्लेषण करू शकतो या मॅचचं काय घडतंय काय बिघडतंय या मॅचच्या दरम्यान. आणि सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचलंय. ज्या खेळाडूनं खरं तर गोलंदाजी करत असताना 20 धावा ठोकून काढल्या होता तो खेळाडू, बाहुबली खेळाडू, आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी फलंदाजी करत असताना आपल्या टीमला सुस्थितीमध्ये आणून ठेवलं या खेळाडूनं. आणि आता गोलंदाजीचा भार सांभाळायचा. 12 मध्ये करायचे आहेत 22. पहिला बॉल वाईड. आता 12 मध्ये करायचे आहेत 21 धावा. पंचांचा इशारा आलाय आणि याच गोष्टी तुम्हाला थांबवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना आपण चांगल्या धावा काढल्यात, परंतु आता इथे स्वतःवर थोडंसं संयम ठेवावा लागेल आणि एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक बॉलवर जातो, परंतु नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय आणि याचमुळे पंचांची भूमिका फार महत्वाची असते. लगेच ओव्हरस्टेपचा निर्णय पंचांनी दिलाय. घारीसारखी अगदी तीक्ष्ण नजर अगदी रखरखत्या उन्हामध्ये देखील ठेवतात आमचे पंच. आणि नो बॉलचा इशारा म्हणजे फ्री हिटची संधी, म्हणजे सोने पे सुहागा. आणि या बॉलवर देखील आले 2 धावा. अक्षयाचा बॉल बॅक टू बॅक आलेला 3रा बॉल. फ्री हिट कंटिन्यू राहील. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता मी म्हणेन आता 10 धावांचा दुष्काळ आहे आणि त्याच्यामध्ये आता 13वा महिना आलाय असंच चित्र या मैदानावर दिसताना पाहायला मिळतंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमारेषा पार. आउटफील्ड अगदी फास्ट आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर राईज झालाय आणि सीमारेषा गाठली या बॉलने. चौकार. पहा या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, ज्याच्यामध्ये गणेशचं विशेष कौतुक करावं लागेल. अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळत असताना हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. जिथे गरज होती तिथे 1 धाव घेतली, जिथे संधी मिळाली तिथे चौकार देखील ठोकला गेलाय. अगदी चांगला टेम्परामेंट घेऊन आपल्या टीमसाठी खेळत असताना 29 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करायचं. दुसऱ्या षटकापर्यंत आता 16 धावा स्कोर कार्डवर लागल्यात, 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि पुढील बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार. फक्त दिशा दिली. हेच ते समजदारीचं क्रिकेट, कारण त्याला माहिती आहे इथे देखील एक सिंगल धाव प्राप्त होऊ शकते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला आणि पंचांचा इशारा आलाय 1 सिंगल. पहा या मैदानाचा काटकोन, त्रिकोण, चौकोन सगळ्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, परंतु या मैदानावरचा दृष्टिकोन तुमचा फार महत्वाचा आहे. दृष्टी तर प्रत्येकालाच असते, परंतु दृष्टिकोन फार महत्वाचा असतो क्रिकेट खेळत असताना. क्रिकेट हा सांघिक पद्धतीचा खेळ आहे. गोलंदाज तयार. अक्षय याचा बॉल टप्पा पडल्यानंतर राईज झाला. मी म्हणेन हा खूप चांगला बॉल टाकला गेला होता. बऱ्याच काळानंतर आला हा डॉट बॉल आणि याच डॉट बॉलच्या आता प्रतीक्षेमध्ये असेल दानकेवाडी टीम. आणि आता स्कोर कार्डवर आपण पाहिलंय
फक्त टॅप केल्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलं. एक सिंगल देखील महत्वाची आहे कारण 17 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. अजूनही 9 मध्ये 12 धावांची गरज आहे. सामना अगदी क्लोज आहे. दोन्ही टीम संघर्ष करतायत जिंकण्यासाठी. इथे मात्र पहा पंचांकडे अपील जरूर केली परंतु पंचांनी इशारा दिले वाईड बॉल आणि अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी कुठेतरी अंगलट आलाय गोलंदाज अक्षय यांच्या. आणि आणखीन एक वाईड बॉल या ओव्हरमध्ये जर विचार केला तर तब्बल पहिल्या 3 बॉलमध्ये 3 वाईड, 2 वाईड, 1 नो, 3 आतापर्यंत वाईड बॉल. या ओव्हरमध्ये 1 नो बॉल फेकला गेला आणि आणखीन एक घ्या. त्याच्यामध्ये आणखीन एक ऍड करावं लागेल. घर फिरले की घराचे वासे फिरले जातात असं म्हटलं जाताना ही म्हण इथे देखील लागू होते की काय. कारण आणखीन एक वाईड बॉल. कारण ह्या धावा जर रोखल्या गेल्या असतं तरी मॅच टफ फाईट अगदी झाली असती. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. इथे मात्र फटका चांगला आहे. बॅटमधून अगदी आवाज आलाय, क्रंचिंग आवाज बॅटमधून आलाय आणि तोपर्यंत अगदी अलॉंग द कार्पेट डीप लॉंग ऑफला बॉलला अडवलं गेलंय. एक सिंगल मात्र प्राप्त होईल. मॅच अजूनही संपलेली नाही कारण अजूनही आपण पाहिलं तर तब्बल 8 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये इतिहास घडले जातात, क्रिकेटमध्ये इतिहास बिघडवले देखील जातात. 1 टू गो शेवटचा बॉल अजूनही असेल आणि 7 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. माफ करा 2 बॉल बाकी आहेत पंच. या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीकरेंचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल, फक्त सिंगल डबलचा खेळ मैदानावर. 1 बॉल अजूनही असेल. एक बॉल बाकी आहे अजून. पहिला वाईड होता, दुसरा नो बॉल होता, तिसरा वाईड, त्यानंतर आले 4, त्यानंतर 1D म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर सिंगल सिंगल. यस, ओव्हर झालेली आहे. आता 6 बॉल आणि 6 मध्ये करायचे आहेत. 6 मध्ये 8 धावा करायच्या आहेत. आता मी म्हणेन हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळेल कारण 6 बॉल मध्ये 8 धावा काढणं सुद्धा डिफेंड करण्याची ताकद आता ठेवावी लागेल. शेवटचा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. त्या गोलंदाजावर आता भरपूर काही निर्भर असेल. 11 खेळाडूंचा विश्वास, त्याचबरोबर समर्थकांचा विश्वास, गावाचा संपूर्ण विश्वास, एका खेळाडूच्या हातामध्ये बॉल आणि त्याच्यावर संपूर्ण खेळाडूंचा विश्वास. शेवटचा षटक आहे आणि 8 धावांची गरज आहे. पहिला बॉल टॅब, सचिन गोलंदाजी मार्कवर आला आणि पहिल्याच बॉलवर इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फॉर्मुलिंग झालंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. आता 5 मध्ये करायचे आहेत 6 धावा. समीकरण कुठे झुकेल, बेलेवाडी टीम की दानकेवाडी टीम. अजूनही मॅच आपण पाहिलं तर तराजू दोन्ही बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. आणखी आता आलाय डॉट बॉल. इथे मॅचची रंजकता वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर 4 मध्ये करायच्या 6 धावा. डू अँड डाय सिच्युएशन मध्ये आलेला हा सामना आपण पाहतोय. गणेश जाधव बॅकफुटला जाऊन या ठिकाणी पॉइंटच्या दिशेनं बॉलला पाठवून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवरून बॉलवर वाऱ्याच्या वेगाने आलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. समीकरण आता बदललंय. 3 बॉल आणि 4 धावा. ना तकदीर बदलती है ना तस्वीर बदलती है, हिम्मत ना हारे मंजिल के मुसाफिर, जिंदगी कभी भी बदल सकती है. इथे मात्र पहा एक सिंगल फक्त प्राप्त झाली. 2 बॉल मध्ये आता 3 धावा करायच्या. डू अँड डाय, करो या मरो या स्थितीमध्ये आलेला सामना. बेलेवाडी टीमला 3 धावाची गरज आहे.
दानकेवाडी टीमला डिफेंड करायच्या आहेत. 2 बॉल मध्ये 3 धावा. काय समीकरण असेल? 26 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. दोन मध्ये करायचे आहेत 3 धावा. पाहता जबाबदारी असेल या बॉलवर किती धावा येतील. इथून गणित बदलली जाऊ शकतील. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे, परंतु बॉल त्याच्याही डोक्याच्या वरून सीमारेषा पार. फरार. शेवटच्या बॉलवर आले चौकार. हा विजयी चौकार. बॅट्समन कोणाच्या बॅटमध्ये संजयच्या बॅटमध्ये शेवटचा बॉलवर आलाय हा चौकार. आणि या चौकारानंतर आपण पाहिलं तर मॅच जिंकली या ठिकाणी बेलेवाडी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाने देखील खूप चांगली टफ फाईट या ठिकाणी दिली गेली. दानकेवाडी टीम आपल्या देखील या ठिकाणी आभार. या स्पर्धेमध्ये आपण देखील